नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत रांजणगाव महागणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष. आपण यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या ठिकाणी भाद्रपद गणेशोत्सव या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. भाविकांची रात्री 3 वाजेपासून या ठिकाणी रांग लागलेली आहे. अतिशय नयनरम्य असा सोहळा आहे हा. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर कशा प्रकारे नियोजन केलं आणि काय वाटतंय बाप्पांचे हात लावून दर्शन 4 दिवस आहेत? भाद्रपद गणेशोत्सव 2024 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान होत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता या ठिकाणी आपण 3 दर्शन बारीची सुविधा केलेली आहे. प्रामुख्यानं एक ग्रामस्थ लाईन, त्याचप्रमाणे द्वारकरी लाईन आणि तिसरी लाईन ही भाविकांची लाईन आहे. या तिन्ही प्रकारच्या लाईन करून एक प्रशिस्त असं पार्किंग किंवा त्यांच्या आरोग्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था अशी सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सर्व भाविकांसाठी केली आहे. तरी मी या जनतेला किंवा भाविकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या मोठ्या संख्येने येऊन या बाप्पाच्या दर्शनाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तर हे होते आपल्यासोबत उपाध्यक्ष दौंडकर सर. या ठिकाणी यांनी यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. आपण रांजणगाव महागणपती, मी मराठी प्रतिनिधी शंकरसिंग ठाकूर, पुणे. नमस्कार, मी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत रांजणगाव महागणपती या ठिकाणी. 4 दिवस या ठिकाणी मुक्तद्वार दर्शन असते. श्रींच्या मूर्तीला डायरेक्टली स्पर्श करून या ठिकाणी दर्शन असते. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मंदिराचे सचिव माननीय तुषार सर पाचुनकर पाटील, पोलीस पाटील आहेत. हे या ठिकाणी मंदिराचे सचिव याचं काम बघतात आणि बरेचसे या ठिकाणी पायीद्वार करणारे आपल्या सोबत भाविक भक्त पण आहेत. आपण यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काय भावना आहेत या ठिकाणी? अष्टविनायकापैकी एक शेवटचा गणपती असलेला रांजणगाव महागणपती व आज दक्षिण द्वार दर्शन शिरसाई देवी, निमगाव, म्हाळुंगी. तर आज पालखी किती वाजता निघेल किंवा काय भावना आहेत आपल्या या सोहळ्यानिमित्त? नमस्कार, जय मोरया. मी तुषार पाचुनकर पाटील, सचिव श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्ट. आज भाद्रपद यात्रा 2024चा दुसरा दिवस. आज निमगाव, म्हाळुंगी या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होणार आहे. या ठिकाणी कालपासून मोठ्या संख्येने भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी येत आहे. आपण भाविकांसाठी या ठिकाणी प्रशस्त असं पार्किंग, सुसज्ज असं स्वच्छतागृह, त्याचप्रमाणे पिण्याची पाणी, दर्शनाची व्यवस्था, महाप्रसाद, त्याचप्रमाणे मंदिराचा आकर्षक असा देखावा, सजावट, विद्युतीकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे प्रशासनातर्फे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी विविध सेवा देणारे सेवा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षाही सर्व ग्रामस्थांचा, भाविकांचा या ठिकाणी आम्हाला जल्लोष पाहण्यात येत आहे. नमस्कार तुषार दादा, धन्यवाद. आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. आपण तुषार सर पाचुनकर पाटील यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, बऱ्याचशा गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. पण हे अवघे 4 दिवस या ठिकाणी पोलीस प्रशासन अहोरात्र या ठिकाणी डोळ्यामध्ये सतत तेल घालून या ठिकाणी काम करत आहे. आपण यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंडे सर व मॅडम. आपण या पोलीस प्रशासनाला जे काही सहकार्य करते, या ठिकाणाचे जे काही ग्रामस्थ असतील किंवा या ठिकाणी भाविक भक्त असेल, कशा प्रकारे यांना सहकार्य करते, सहकार्याची भावना या ठिकाणी आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कशा प्रकारे आपणास या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील किंवा भाविक भक्त असतील यांचे कशा प्रकारे आपणास सपोर्ट करतात हे, किंवा कशा प्रकारे आपल्याला अनुभव आलाय? आजचा दुसरा द्वार शिरसाई देवी या ठिकाणी पालखी जाणार आहे सोहळा. तर इथला अनुभव चांगला आहे या ठिकाणचा. कारण इथले जे भाविक आहेत ते जसे नियम घालून दिलेत आम्ही प्रशासनानं, त्याप्रमाणे नियमांचं पालन करतात. सगळे लोक लाईन, दर्शनाच्या ज्या लाईन आहेत त्या लाईननं दर्शन वगैरे घेतात आणि कुणी असं मध्ये घुसण्याचा वगैरे हट्ट करत नाही किंवा बाकी सगळ्या प्रकारे इथल्या जे मॅनेजमेंट आहे त्यांचं पण चांगलं मॅनेजमेंट आहे. दर्शनाला आलेल्या लोकांसाठी त्यांनी चांगली सोय केलेली आहे. मंडप वगैरे टाकून जेवणाची वगैरे सगळ्यांची सोय चांगलेली आहे आणि एकंदरीत चांगला कार्यक्रम सुरू आहे. तर या ठिकाणी सरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यानंतर आपण वळणार आहोत सविता काळे मॅडम कडे. मॅडम, या ठिकाणी महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत? या ठिकाणी महिलांचा कशा प्रकारे सहभाग आहे किंवा कशा प्रकारे आपला सपोर्ट आहे पोलीस प्रशासनाला? नक्कीच 4 दिवसाची द्वार यात्रा आपल्याकडे चालू आहे महागणपतीची. तर महिलांसाठी पण आपण म्हणजे गावकरी लाईन, द्वार लाईन, पुन्हा आपले जे भाविक येणारे त्यांच्यासाठी वेगळी अशी आपण व्यवस्था केलेली जाण्यासाठी. त्याच्यामुळे महिला पण सपोर्ट करत आहेत आणि सर्व जे येणारे भाविक भक्त आहेत ते चांगल्या पद्धतीने सर्व प्रशासनाला सपोर्ट करत आहेत आणि छान पद्धतीने सर्व यात्रा चालू आहे.
तर या ठिकाणी आपण निरीक्षक काळे मॅडम यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. जाणून घेतल्यात. खूपच छान प्रकारे या ठिकाणी प्रशासनाला, या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असो, पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सपोर्ट करत आहेत. आलेलो आहोत रांजणगाव महागणपती या ठिकाणी 4 दिवस मुक्तद्वार दर्शन असतात. श्रींच्या मूर्तीला डायरेक्टली स्पर्श करून या ठिकाणी दर्शन असतात. आजचा मुक्तद्वार दुसरा दिवस आहे. आजचा द्वार दक्षिण द्वार शिरसाई देवी निमगाव माळुंगी या ठिकाणी रांजणगाव महागणपती सकाळचे 5 वाजले आहेत आणि भाविक भक्तांची आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी या ठिकाणी दर्शवत आहे. बरेचसे भाविक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर काय नाव आपलं? माझं नाव विशाल पवार. कुठं आले आपण? रांजणगावचंच आहे मी. आज कितवा द्वार आहे किंवा कसं वाटतंय? प्रसन्न वातावरण वगैरे? वातावरण खूप प्रसन्न आहे आणि आज दुसरं द्वार आहे. शिरसाई देवीला आम्ही आता निमगाव माळुंगीला जाऊन आलेलो आहे. आता इथून पुढे किती द्वार बाकी आहे किंवा मग कुठलं आता कुठे जाणार आपण? आता 2 द्वार बाकी आहे, गणेगाव आणि ढोक सांगवी. तर उद्या आम्ही गणेगावला जाणार आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड गर्दी आहेत आणि भाविक भक्तांमध्ये खूपच जल्लोषाच्या किंवा स्फूर्तीचं वातावरण आहे. मी मराठीसाठी शंकरसिंग ठाकूर, रांजणगाव महागणपती, पुणे.